जंगली महाराज रोडवरती जो साखळी बॉम्बस्फोट झाला त्या संदर्भामध्ये श्रीरामपूर येथील बंटी जागीरदार हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना इंडियन मुजाहिदीनशी संबंधित होता असं आम्ही नाही म्हणत, अशी पोलीस यंत्रणा म्हणतीये आणि त्या पोलीस यंत्रणाचे कागद तुम्हाला आम्ही दिलेले आहेत. विषय नंबर 2, भारतामध्ये ही जी काही संघटना चालते या संघटना चालवणारा रियाज भटकल, इक्बाल भटकल, अहमद जलाउद्दीन उर्फ वकास उर्फ झाऊर रहमान जो पाकिस्तानमध्ये राहतो त्याचा या घटनेशी संबंध आहे आणि त्यामध्ये हा 8 नंबरचा आरोपी आहे. आपण जर बघितलं बंटी जागीरदार विरुद्ध डेक्कन पोलीस स्टेशन मध्ये पुणे दहशतवाद विरोधी पथक गुन्हा रजिस्टर नंबर 168 2012 भादवी कलम 307 427 120 4, 5 आणि 3 बेकायदा हालचाली दहशतवादी पथक मुंबई गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 9/12 असे भरपूर एकंदरीत 17 गुन्हे दाखल आहेत. जंगली महाराज रोडवर साखळी बॉम्बस्फोट गुन्हा जो झाला तो 2012 मध्ये दाखल झाला होता. यामध्ये बंटी जागीरदार हा आरोपीचा क्रमांक 8 होता. त्यामध्ये आरोपींनी या गुन्ह्यामध्ये 70,000ची 2 देशी बनावटीची पिस्तूल व 10 जिवंत काडतुसे पुरवली होती. तसेच आरोपीला 2023 ला दहशतवादी पथकाने पुन्हा अटक केली आणि जेलमध्ये घातलं. त्याच्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील केला. त्या अपिलामध्ये ते जामीनवरती बाहेर आलेले आहेत आणि 2023 मध्ये कोर्टाने फक्त निरीक्षण नोंदवलेलं आहे. त्यांना त्या ठिकाणी निर्दोष केलेलं नाही. ते फक्त जामीनवरती बाहेर होते. त्यांना कोणत्याही कोर्टाने निर्दोष केला नाही. त्यांना 2012 ला अटक झाली. त्यानंतर 2021 ला त्यांच्यावरती जामीन झाला. पुन्हा त्याच कोर्टाने म्हणजे उच्च न्यायालयाने त्यांना पुन्हा अटक केली. अटक केल्यानंतर 2023 पर्यंत त्यांना ठेवलं. सर्वोच्च न्यायालयाने त्यांनी अपील केली आणि कोर्टाने फक्त त्यांना जामीन दिलेला आहे. त्यांना कुठेही निर्दोष केलेलं नाही. त्या दिवशी त्यांच्या बंधूंची पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील जे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तथा जलसंपदा मंत्री आहेत